ठाणे में जनता की समस्याओं के लिए शिवसेना के शिंदेगढ़ द्वारा जनसंवाद मुहिम की शुरुआत की गई। इसमें पालिका प्रशासन, वरिष्ठ नेता अनिताताई विरजे, उसी प्रकार विलास सामंत, मनोहर गाढ़वे एवं नागरिक आमने सामने आकर समस्याओं को हल कर रहे हैं। इस मुहिम को 1 महीना पूरा हुआ। अब तक हजारों नागरिकों को, संगठनों को जनसंवाद यात्रा में न्याय मिला। हफ्ते में 1 दिन होने वाली बैठक में अच्छा प्रतिसाद ठाणेकरों द्वारा मिल रहा है। प्रशासन की तरफ से अपने प्रश्नों की समस्याओं को सुलझाने की जवाबदारी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शहर प्रमुख अशोक वैती को दी। उनके माध्यम से इस कार्यक्रम की शुरुआत की गई। उनके साथ मनोज शिंदे, ज्येष्ठ नेता अनिताताई विरजे, राजेंद्र साप्ते, अशोक बोरिटकर, जनार्दन खेतले, एडवोकेट प्रियंका सांगरे आदि की सहभागिता। इसलिए अधिकारियों के मदद से नागरिकों की समस्याओं को हल किया जा रहा है। अब तक 32 अस्थायी पगार कार्य करने वाले कर्मचारियों को स्थायी पद पर पालिका सेवा में लिया गया एवं प्रलंबित कर्मचारियों को स्टेप बाय स्टेप कार्य पर लिया जाएगा। व्यक्तीपर्यंत अडचणीत असलेल्या त्यांच्या समस्या असतील, त्यांचे प्रश्न असतील, हे सर्व सोडवण्यासाठी शिवसेना पक्ष कार्यक्षम आहे आणि कार्यक्षम राहणार आहे। त्या माध्यमातून आनंद आश्रम येथे मंगळवारी आणि महानगरपालिकेमध्ये गुरुवारी अशा प्रकारचा जनसंवाद आम्ही ठेवतो आणि प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी आनंद आश्रममध्ये आणि महानगरपालिकेमध्ये प्रचंड समस्या येतात। या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सर्व अशोक वैती, आमच्या साप्ते, गाढवे साहेब, अवसरमल, अनिता बिरजे, आमच्या महिला आघाडीच्या रमाकांत पाटील, गोलब साहेब, बाबा शिंदे, हे सर्व आमची जी टीम आहे ती फार चांगल्या प्रकारे भूमिका निभावते। लोकांच्या मागे, समस्याच्या मागे उभी राहते। 100मधले 99% विषय ऑन द स्पॉट सोडवण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे आणि हे सर्व आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार, यांच्या कल्पनेतून आल्यामुळे आज लोकांना फार त्याचा प्रचार व्हायला लागले। माझं काम झालं, तुझं काम करायचं असेल तर तू आनंद आश्रममध्ये जा, एकनाथ शिंदे साहेबांच्या जनसंवादामध्ये जा, तिकडे लगेच तुला न्याय मिळेल, अशा प्रकारचा एक मेसेज संपूर्ण जनमानसामध्ये गेल्यामुळे दिवसेंदिवस जास्तीत जास्त लोक आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी येतात आणि त्याचं समाधान या ठिकाणी आम्ही सर्व एकत्रितपणे करतो आणि त्याचं समाधान देखील आम्हाला मिळतं। आणि इतर पक्ष मला माहीत नाही कोण काय करतात, दरबारी वगैरे, पण आम्ही फक्त जनसेवा करतो आणि आम्ही ती करत राहणार। ठाण्यातील नागरिकांचे कुठलाही प्रश्न राहणार नाही, 100% प्रश्न सुटेल असा आमचा मानस आहे। तशाच प्रकारचं आमचे उपमुख्यमंत्री डेडिकेटेड टू कॉमन मॅन हे एकनाथ शिंदे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा जनसंवाद घ्यावा असं सूचना केलेल्या आहेत। त्याच्यामुळे फक्त ठाण्याचं नव्हे तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जनतेला त्या जिल्ह्यामध्ये आपले प्रश्न असतील, समस्या असतील, मग त्या ठिकाणी विभाग प्रमुख असू दे, जिल्हा प्रमुख असू दे, शाखा प्रमुख असू दे, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणचे आमदार, मंत्री असू दे, आज प्रताप सरनाईक सारखे अनेक मंत्री आमच्या मंत्रिमंडळामध्ये, आणि त्याच्यामुळे प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत युतीचं सरकार हे कार्यरत आहे आणि ते लोकांचं काम करतं, हे फार महत्त्वाचं वाटलं म्हणजे हा एक उपक्रम आम्ही सुरू केला। आम्ही तुम्हाला सांगितलं का 100% मध्ये 99% प्रश्न आम्ही ऑन द स्पॉट मार्गी लावतो। आज त्याची पावती देखील जनता आम्हाला देते, कामं केल्याची पावती देखील देते, त्याचा आम्हाला आनंद आहे। आज सावंत साहेब पण या तरी ती पण नगरसेवक, माजी नगरसेवक सावंत साहेब पण या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला। असे सर्व आपापल्या भागातला नगरसेवक देखील, शाखा प्रमुख देखील सहभाग घेतात आहेत। आणि आता वैती साहेबांना मी विनंती करणार आहे की महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेले सर्व नाले सफाई, ज्या ठिकाणी पाणी भरतं, उदाहरणार्थ श्रीरंग सोसायटी असू दे, नौपाडा असू दे, या भागामध्ये, बागायतशेठ भागामध्ये, मुंब्रा भागामध्ये जे पाणी भरतं त्याचा निचरा करण्याचं पावसापूर्वीच नियोजन प्रशासनाकडून घेण्याचं काम आम्ही लवकरच हाती घेणार आहोत।
मी खास करून आयुक्त साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी यांचे धन्यवाद देईन की त्यांनी आनंद दिघे सभागृह आनंद सभागृह आम्हाला उपलब्ध करून दिला, त्याच्यामुळे मी करू शकू आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद. धर्मेंद्र आनंद दिघे सभागृहामध्ये त्या ठिकाणी आज प्रचंड दिवसेंदिवसची गर्दी वाढत चालली आहे. याचाच अर्थ की कुठेतरी नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि नागरिक याच्यामध्ये कोणतरी दुवा पाहिजे होता आणि आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि आमचे दोन्ही खासदार, आमचे मंत्री प्रताप सरनाईक वगैरे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी इथे या दरबार इथे किंवा संवाद आपण नागरिकांची साधत आहोत आणि जवळजवळ 99% कामं इथले इथे तातडीने व्हावी यासाठी आम्ही सर्व प्रयत्नात आहोत. अनेक कामगारांचे प्रश्न आहेत, परिवहनचे समस्या आहेत, नंतर सेवानिवृत्त कर्मचारी त्यांचे विषय आहेत किंवा त्यांचं 7व्या वेतन आयोगाचं जे काय निधीची रक्कम आहे ती मिळणं, असे अनेक महापालिकेचे प्रश्न असतात. पण त्याच्याबरोबर विभागातील गटार, पायवटा, पाण्याची समस्या असेल, टॅक्सची समस्या असेल किंवा सदोष पद्धतीने आकारणी केलेली असेल, हे जे छोटे छोटे प्रश्न असतात ते देखील या सहाय्यक आयुक्त किंवा उपायुक्त मुख्यालय वगैरे यांच्या स्तरावरती ताबडतोब इथल्या इथे ऑन द स्पॉट सोडले जातात आणि नागरिकांना देखील त्या ठिकाणी आनंद मिळतोय आणि आपले प्रशासनातले अधिकारी देखील आम्हाला चांगलं सहकार्य करतात. प्रतिसाद तर 101% आहे, कारण आपण आता बघताच आहात की जनतेचा उत्साह आणि नगरपालिकेच्या कामगारांना मिळालेला न्याय हा आपण आताच इथे पाहिला आहे. त्याचबरोबर इतर लोकांची जी कामं आहेत आणि म्हणजे जसे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या वेळेला जसं व्हायचं तसं गुरुचा वसा घेऊन आमचे भाई एकनाथ शिंदे साहेब चाललेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची ही टीम संपूर्ण अशोक वैती साहेब, त्याच्यानंतर मनोज शिंदे साहेब, असं सगळेजण आम्ही मिळून एकत्र आनंद दिघे साहेबांच्या आणि भाईंच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहोत की जनतेला 100% न्याय मिळावा आणि जनतेचे प्रश्न सुटावेत. मग ते कोणत्याही समस्या असू देत त्या आम्ही इथे सोडवतो. आपण पाहिलं असेल की आज प्रश्न उपस्थित घेऊन येतात आणि प्रश्न सुटल्यानंतर पण आज आपण पाहिलं असेल की ठाणे महापालिकेमध्ये 34 जे कर्मचारी होते त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर गेल्या अनेक वर्षापासून मिळाली नव्हती. त्या संदर्भात आपण पाठपुरावा गेल्या 4-5 दिवसात केला आणि ही ऑर्डर आपण आज पाहिलं असेल की त्यांनी ह्या ठिकाणी स्वतःहून आनंद व्यक्त केला की त्यांची गेल्या अनेक दिवसापासून राहिलेली ऑर्डर ही आज 34 लोकांना कायमस्वरूपीची ऑर्डर 2 दिवसापूर्वी मिळालेली आहे. अशा प्रकारचं काम आपण ह्या जनसंवादाच्या माध्यमातून करतोय. आपण पाहिलं असेल की गेले जे सेवानिवृत्त कर्मचारी त्यांची काही देणी लागत होती ती देखील ह्या संदर्भातला प्रश्न ह्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहामध्ये उपस्थित केला नागरिकांनी. तो प्रश्न 2 दिवसापूर्वी सुटला आणि त्यांची देणी आहे ती 180 कोटीपर्यंतची देणी महापालिकेने त्या ठिकाणी देण्याचं मान्य केलं की आता देणी सुरू केलेली. खऱ्या अर्थाने जे आपण काम करतो ते काम समोरच्या झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तोच आमचा समाधान आहे. जशी आपण म्हणतो की एखादी तक्रार, सेवा आणि आपली जी समाधान अशा प्रकारचं आपण जी घोषवाक्य घेऊन काम करतोय त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आम्हाला ते समाधान मिळलं की नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची जी कामं आहेत ती आम्ही करू शकतो. जनसंवाद यात्रेमध्ये आज आम्ही ठाणे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होतो आणि आम्ही पहिल्याच जनसंवाद यात्रेमध्ये प्रश्न मांडला की आमची थकबाकी ग्रॅज्युटी वगैरे 16 ते 22 मधल्या कर्मचाऱ्यांना अद्याप दिली नव्हती, म्हणून आम्ही आमचं गाऱ्हाणे मांडले आणि त्याचा माजी महापौर वैती साहेब, मनोज शिंदे साहेब यांनी त्याचा चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून आम्हाला 8 दिवसामध्ये ग्रॅज्युटीची दुसऱ्या हप्त्याची 20% रक्कम प्राप्त झालेली आहे. तसेच विशेष आनंदाची बाब म्हणजे आम्हाला दुसरा जी थकबाकी आहे ती सुद्धा 2 दिवसामध्ये ती मिळणार आहे, प्राप्त होणार आहे. आणि एक गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्हाला नवीन वर्षाची चांगली सुरुवात झालेली आहे. आमचे अनेक 67-68 वर्षाचे सहकारी मित्र आहेत, अनेक त्यांना प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांच्या हक्काची रक्कम मिळत नव्हती, परंतु आज या संवाद यात्रेमुळे आम्हाला
चांगल्या प्रकारे न्याय मिळालेला आहे आणि आमच्या हक्काची रक्कम मिळालेली आहे, याचा खूप सर्व कर्मचाऱ्यांना आनंद आहे. धन्यवाद.